नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि लगेच करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. चला तर तिथे मंजू बसलेली असती तर मंजूची आई मंजूवरती ओरडत असते, कारण मंजूची आई मंजूला म्हणते, "का गं मंजू, तू तिथे काय करते?" तर मंजू म्हणते, "का गं आई, तू माझ्यावरती कशाला रागवली?" सत्य आणि मंजूचं खूप एकमेकावरती प्रेम होतं म्हणून सत्याचा जीव आता वाचलेला आहे. हेलिकॉप्टरचा क्रॅश झाला आणि हेलिकॉप्टरचा स्फोट झाल्यामुळं सत्याचा जीव वाचून सत्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करायला आहे. तर राणीची आई राण्याला म्हणती, "का गं राणी, तो खूप चांगलं केलेलं आहे, कारण तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं आहे, तर मला हे खूप चांगलं वाटत आहे." कारण आपली मंजू म्हणतात, "खरं गं आई, तुला खरंच चांगलं वाटत आहे. आमच्या दोघांचं एकमेकावरती प्रेम एवढं आहे, की आम्हाला दोघांना देव कधीच वेगळं करू शकत नाही." असं मंजूच्या आईला सांगते. तर मंजूच्या प्रेमाने सत्याला फक्त जिवंत ठेवलेलं आहे. तर मंजूचं प्रेम एवढं आहे ना, की सत्याला काहीच करू शकत नाही, एवढी देवाकडे प्रार्थना आहे. तर हे आर्यनचं काय करायचं? आर्यननं डायरेक्ट असं सत्याला संपवण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला आहे, पण आर्यनचा प्लॅन असफलता झालेला आहे. तर मित्रांनो, फक्त आपल्या मंजूमुळं आर्यनचा प्लॅन असफल झाला, कारण त्याने बांधा स्फोट केला, पण स्फोट झाला तर सत्या त्याच्यामध्ये वाचलेला आहे. तर मित्रांनो, फक्त हे दोघांचं प्रेम एकूण एकावरती एवढं होतं, की हे दोघं एकूण एकाला सोडून जाऊ शकत नाही, कारण त्या दोघांनी खूप एकूण एकाला जीवसुद्धा लावलेला होता. त्यांनी दोघांनी कोणाचंच मन न दुखवता तर ते दोघं दोघं कोणाचाही विचार करत होते आणि कोणालाही मदत करत होते, म्हणून त्याला देवानं वाचवलं आहे सत्याला. तर मित्रांनो, आता आर्यनचं इकडं तळपायातली आग मस्तकात गेली आहे. आर्यननं ते फोटो घेऊन सत्याचा फोटो घेऊन भिंतीला सुद्धा टांगलेला आहे. कारण आर्यन म्हणतो, "ह्यो कसा वाचला? काय वाचला? एवढा मोठा आपण प्लॅन केला, तर आपला सत्या कसा वाचला?" तर आर्यनचं डोकंसुद्धा भंग झालेलं आहे. आता आर्यनला काहीच समजेना की सत्या कसा वाचला. तर मित्रांनो, फक्त आपलं वाघमारेचं याचं प्रेम म्हणूनच सत्या वाचलेला आहे. नमस्कार.